तुम्हाला माहिती आहे, मिस्टर ऑलिम्पिया म्हणजेच एका प्रकारच्या बॉडी बिल्डिंग कॉन्टेस्टमध्ये अजूनपर्यंत कोणताही इंडियन नाही पोचलेला आहे. असे खूप कमी इंडियन्स आहेत ज्यांनी मिस्टर ऑलिम्पियामध्ये पार्ट घेतला आहे. तरी पण तुम्हाला लेस दॅन 10% मिळतील किंवा लेस दॅन 5% मिळतील. तुम्हाला माहिती आहे भारताची ॲव्हरेज हाईट लेस दॅन 5.5 आहे. इवन आपली फुटबॉल टीम पण क्वालिफाय नाही केली जात वर्ल्ड कपसाठी. हे सगळं कनेक्टेड आहेत जेनेटिक्सने. बॉडी बिल्डिंग एक स्पोर्ट आहे जे कम्प्लिटली जेनेटिक बेस्ड आहे. ऑल्सो फुटबॉल इज अ गेम ऑफ जेनेटिक्स. जर तुमच्याकडे तसले जेनेटिक्स नाही आहेत तर तुम्ही तिथपर्यंत पोचू पण नाही शकत. तर का इंडियन जेनेटिक्स बॅड आहेत? द आन्सर इज येस. आय डोंट थिंक की असा डेल्युजनल माणूस आहे ज्याला वाटतं की इंडियन जेनेटिक्स चांगले आहे. पण एक गोष्ट आहे जी कोणी नाही सांगत आणि ती म्हणजे पोटेंजर कॅट थेअरी. तर पोटेंजर नावाचा माणूस होता ज्याने आपल्या मांजरीवर रिसर्च केली. त्यांनी आपल्या मांजरींना बॅड फूड दिले. त्याने कॅटचे 2 ग्रुप केले. एका ग्रुपला त्याने चांगले जेवण दिले आणि एका ग्रुपला त्याने खराब जेवण दिले. एकाला हाय प्रोटीन डाएट दिली आणि एका ग्रुपला लो प्रोटीन डाएट दिली. अँड गेस व्हॉट हॅपन? ज्या मांजरींना त्याने चांगलं जेवण दिलं होतं त्यांना हेल्दी बेबीज झाले आणि ज्या मांजरींना त्याने खराब जेवण दिलेलं त्यांना अनहेल्दी बेबीज झाले. आणि त्यांना पण सेम अमाऊंट ऑफ डाएट दिली जी त्यांच्या पॅरेंट्सला दिलेली. तर जी वीक ब्लडलाईन होती ती अजून वीक होत गेली आणि जी स्ट्रॉंग ब्लडलाईन होती ती अजून स्ट्रॉंग होत गेली. तर यावरून आपल्याला काय शिकवण मिळते? थिंक अगेन. आपल्यासोबत पण हेच झालेलं आहे. आपण भारतीयांनी दक्षिण आशियाई लोकांनी कमीत कमी 150 वर्ष गुलामी सहन केली आहे. विकिपीडियानुसार ब्रिटिश इंडियामध्ये 31 वेळा दुष्काळ पडले होते. आपल्या भारताची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून आजी आजोबांकडून एक गोष्ट तर ऐकलीच असेल की त्यांना कधी कधी साधं जेवणसुद्धा नाही मिळायचं. मग तीच कॅट पोटेंजर थेअरी आपल्यावर पण ॲप्लाय होते. मग तुम्हाला नाही वाटत की तुमचे जेनेटिक्स खराब झाले असतील? आणि हेच ब्लॅकपिलचं सिद्धांत आहे. जर तुम्हाला ब्लॅकपिलबद्दल नाही माहिती तर लिंक इन डिस्क्रिप्शन.